नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण आज चमचमीत आणि चटपटीत अशी व्हेज भाजी तयार करणार आहोत. मिनिटात बनून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते. चला तर वळूया आजच्या चमचमीत भाजीकडे. त्यासाठी आपण 1 वाटी येथे सांडगे घेतलेले आहे. घरी तयार केलेले सांडगे आहे हे. आता हे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून छान आपल्याला असं गोल्डन होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे. तळल्यामुळे ह्याचा स्वाद फार छान लागतो. आता 1 ते 1.5 मिनिटात हे छान असे तळून होतात. फारही याला लाल करायचे नाहीये, नाहीतर भाजीमध्ये हे कडवट लागण्याची शक्यता असते. आता थोडे थोडे करून आपण सर्व सांडगे यामधून काढून घेऊया. आणि आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. त्यासाठी 2 मोठे कांदे उभे पातळ असे कापून घेतलेले आहे मी. फुटाण्याची डाळ घेतली 2 चमचे, मुठभर कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे धने आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या सुद्धा घेतल्या. आता कढईमध्ये हा कांदा सर्व टाकून घेतला आणि त्यावर 1 चमचाभर तेल टाकून आपल्याला छान हा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजला की भाजीला सुद्धा आपल्या टेस्ट फार छान येते. आता कांदा सॉफ्ट झालेला आपल्याला दिसत असेल येथे. असा फुल गॅसवर आपल्याला हा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याने कलर चेंज करायला सुरुवात केलेली आहे, आपल्याला दिसत असेल येथे. आता मी येथे जे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी कापून ते टाकून घेतलेलं आहे आणि 2 सुक्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकून चमचाभर तेल टाकलेलं आहे. आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं सुद्धा आपल्याला छान असं तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे. बघा, ह्याच्यासाठी 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो आपल्याला. रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता हा मसाला छान आपला भाजून झालाय. फक्त कांदा आणि खोबरं हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता धने, लसूण आणि पांढरी डाळ, आपली फुटाण्याची डाळ आपण यामध्ये टाकून भाजून घेऊया. हे सुद्धा छान आपल्याला सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, खमंग असं. तर हे सुद्धा भाजून झालेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आता फारही याला आपल्याला लाल होऊ द्यायचं नाहीये, म्हणजे जळू द्यायचं नाहीये. आता जी मुठभर कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा थोडीशी कढईमध्ये फिरवून घेऊया, याच्यामुळे भाजीचा स्वाद फार छान येतो. आता हा मसाला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची याची. आता हा थोडा थोडा करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. आता मिक्सरला याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हा मसाला आपण भरपूर भाज्यांसाठी वापरू शकतो, ज्या आपण काळ्या मसाल्यात करतो त्या. आता यामध्ये बारीक करण्याच्या अगोदर आपण मीठ टाकून घेऊया. आता इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे, 1 मोठा चमचा, आणि पाव चमचा मी हळद सुद्धा टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला सुद्धा छान कलर येतो. आता पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे. मसाला थोडा थोडं पाणी टाकून आपण ही फाईन पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून हा सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला. मसाला छान आपण फ्राय केला की भाजीची टेस्ट छान येते. आता पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे. धना जिरा पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलाय आणि 1 चमचा मी येथे किचन किंग मसाला टाकून घेतलाय. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकलेली आहे. छान असं परतून घेतल्यावर गरम पाणी सुद्धा मी येथे 1 ग्लास टाकून घेतलंय. आता याला 1 ते 2 उकळ्या आणायच्या आहे आपल्याला छान अशा. हे बघा, किती छान अशी तर्री आलेली दिसत असेल आपल्याला, आणि उकळ्या सुद्धा फुटलेल्या आहे भाजीला आपल्या. भाजी छान अशी उकळली की आपण त्यामध्ये आता जे सांडगे घेतलेले होते तळून सुरुवातीला छान असे, ते थोडे थोडे करून यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, आता सांडगे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला
4 ते 5 मिनिटं ही भाजी उकळू द्यायची आहे. म्हणजे जे सांडगे आहेत ते छान असे मऊसूत शिजतात या भाजीमध्ये आणि ह्याची टेस्ट फार छान लागते. हे बघा किती छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे भाजीचा. 4 ते 5 व्यक्तींसाठी आपण आज ही भाजी येथे केलेली आहे. आपल्याला जर जास्त व्यक्तींसाठी करायची असेल तर मसाल्याचे प्रमाण आणि पाण्याचे प्रमाण येथे कमी जास्त होऊ शकते. कोथिंबीर टाकून असं छान असं सर्व करून घ्यायचे आहे. फार टेस्टी बनते. नेहमी त्याच भाज्या खाण्यापेक्षा ही वेगळी अशी टेस्टी डिश नक्की ट्राय करा. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बघा छान अशी आपण भाजी यामध्ये सर्व करून घेतलेली आहे. नक्की ट्राय करा भाजी. कशी वाटली सांगा मला. धन्यवाद.